तर तळ सोबत आज त्यांचा परिवार सुद्धा असेल, आदित्य ठाकरे सुद्धा असतील, सोबतच संजय राऊत सुद्धा आज त्यांच्या सोबत असणार आहेत। आज शिवतीर्थावरती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झालाय। 1.5 दिवसांचा गणपती बाप्पा त्यांच्या घरी असतो। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला माहिती देतील। सूरज, यामिनी, नक्कीच आपण पाहतोय की आता कित्येक वर्षानंतर पुन्हा एकदा कुटुंबीय भेट ही होताना पाहायला मिळते। ठाकरे बंधू हे आज एकत्र येत आहेत, ते म्हणजे राज ठाकरे यांच्या घरी असलेल्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी उद्धव ठाकरे हे आता शिवतीर्थावरती दाखल होण्यासाठी निघालेले आहेत। त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे आहेत, आदित्य ठाकरे हे देखील आहेत। सहकुटुंब आज उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी कित्येक वर्षानंतर भेटायला जातोय। आपण पाहतोय की मराठीच्या मुद्द्यावरनं हे दोन भाऊ एकत्र एका मंचावरती 20 वर्षानंतर आले होते आणि त्यानंतर जुळलेली ही दोघांची भेट ही आता आपण पाहतोय की कौटुंबिक नात्यातनं देखील पाहायला मिळते। मात्र अजूनही राजकीय दृष्ट्या हे दोघे एकत्र कधी येणार हा प्रश्न अजूनही तसाच आहे। मात्र त्याची कुठेतरी नांदी ही आता आपल्याला पाहायला मिळते। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा ताफा राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावरती पोहोचेल आणि त्यानंतर ही कौटुंबिक भेट होईल, गणपतीचं दर्शन घेतलं जाईल, त्यानंतर त्या ठिकाणी भोजन हे एकत्रित कुटुंबियांचं होईल। त्यामुळे एकूणच या सगळीकडे, या संपूर्ण क्षणांकडे सगळ्यांचेच संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळतंय। अनेक राजकीय दृष्ट्या आपण पाहिलं की एकमेकांवरती टोकाची टीका करणारे दोन भाऊ आज एकत्र येताना आपल्याला या सणोत्सवात पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एक वेगळी नांदी आणि एक वेगळं राजकारण हे देखील आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे कित्येक वर्षानंतर आज दोघं भाऊ हे एकत्र येत आहेत शिवतीर्थावरती। आपण पाहतोय तर उद्धव ठाकरे हे कित्येक वर्षानंतर आज दाखल होतील। खरं तर पहिल्यांदाच हे दाखल होणार आहेत। त्यामुळे एकूणच या सगळीकडे जर आपण पाहिलं तर राजकीय दृष्ट्या आणि कौटुंबिक नातं या दोन्ही दृष्टिकोनातून पाहताना एक वेगळा मेसेज हा संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला जाताना पाहायला मिळतोय। यामिनी, अगदी